तर राम राम मंडळी, आज आहे रविवार आणि मम्मी देते 100 रुपये. त्याच्या मागचं कारण असं आहे की नाश्ता बाहेरून आणायचा आहे. गेलो बाजारात, नाश्ता वगैरे आणला, घरी आलो, एक मस्त कांदा चॉप केला, नाश्ता वगैरे केला, लगेच फ्रेश झालो, रेडी होऊन निघालो बाहेर. बाहेर म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे, मंदिरावर जातो. जाताना रस्त्यात भेटली खुशी. खुशी काय करते तर घरच्यांचे पैसे वाचवते. झाडावरचे बदाम फोडून म्हटलं काय करशील, म्हणे मेथीना लाडू बनवतो. म्हटलं गुड जॉब. इकडं आलो, जिमकडे बघितलं, नेपाल्या आणि एक मोगली. मोगली म्हणजे आग करण. टायरवर टायर देऊन तिसरा टायरचा चॅलेंज होत नाही तोपर्यंत टायर खाली पडला. नेपाळला गेला हरवून. नंतर आला चेतन. चेतन म्हणजे आमचा सुमो. एक ओम अधिक एक निखिल बरोबर चेतनचा फक्त एकच पाय. त्याने चुकतंय. चेतनला पूर्ण करण्यासाठी तुमच्यासारखे अजून 2 लागतील. विषय दिला सोडून. घरी आलो, जेवण वगैरे केलं. मम्मी म्हणे आपल्याला जुवारडीला जायचं आहे. जुवारडी म्हणतात चलो फिरून आणतो. मम्मी आणि मोठी मम्मी दोघांना घेऊन निघालो जुवारडी. मोठी मम्मी म्हणे असं काय करतोय, म्हणे तो तेच करतो, सवय पाडून घ्या. जुवारडी गेलो. कसगाव कोळगाव मार्गे जुवारडी. रस्ता अतिशय सुंदर होता. शेवटी घरी येऊन पोचल्यानंतर ही बसलेली मध्ये आमची आत्या, जी गाडीवरून पडलेली होती. आत्याच्या तब्येतीची विचारपूस केली, साडी वगैरे दिली आत्याला, कारण आत्याचा नवीन जन्म झालेला होता असं त्यांचं म्हणणं होतं. म्हटलं ठीक आहे, फॉर्मॅलिटी तर व्हायलाच पाहिजे. 2 महिला एकत्र आल्या म्हणजे मेन टॉपिक सोडून दुसऱ्याच गोष्टीवर चर्चा करत बसतात. याला म्हणतात कुटा पाडणे. तर आता काय करत होते ते त्यांनाच माहिती. परत त्यांना घेऊन निघालो. घरी आलो. घरी आल्यानंतर जे सुख भेटतं ना, ते जगाच्या पाठीवर कुठेही भेटणार नाही. मग झोपलो थोडा. संध्याकाळी उठलो, जिमकडे गेलो. तर आहे बाप्प्या, साधी मुंगी जरी चावली ना तरी सलाईन गेलो. कारण इंजेक्शन नावांची गोष्ट यांच्या मेडिकल ट्रीटमेंटमध्ये येतच नाही. हे आमचे राहुलच्या नाक्याचे बच्चे खेळत आहे, म्हणजे त्यांच्या बकरीचे बच्चे खेळत आहे. थोडा टाइमपास केला, लगेच आपल्या कट्ट्यावर येऊन बसलो. बघितलं तर शेलाटी गँग आली होती मांजा घेऊन. म्हणतं रिकामं काम करू नका, मुंडी मग उताडी उचकाटशात म्हणते का दिले. हाय आमचा शुभम, सर्वांचे फॉर्म भरून देणारा एकमेव व्यक्तिमत्व. हे आमचे पंडित दादा, त्यांना आपण चापली म्हणतो. ही सगळी गँग माझ्या आजूबाजूला माझ्यासोबत बोलण्यासाठी बसलेली नाही बरं. यांना फुकटचं हॉटस्पॉट भेटतंय म्हणून बसले. हा एक खली म्हणजे याच्या घरात एक मोठा खली पण आहे आणि हा छोटा खली आहे. दिवसभर चॅटिंग करून सुद्धा काहीच उकडून घेत नाही. काहीच म्हणजे काहीच नाही. बाकी तुम्ही समजून घ्या. हे आमचे टोनू दादा, यांचा विषय चालू होता फुकटमध्ये पैसे कसे कमवायचे. म्हणजे जसं आता बसलाय ना तसं बसून पैसे कसे कमवायचे ते शुभमला विचारत होता. म्हणजे यूट्यूबवरून काहीतरी आयडिया सांग. आणि याच्यामुळे तर ब्लॉग कम्प्लीटच होता. दिवसभरपासून याची भेट नव्हती. शेवटी संध्याकाळी आला. रात्री जेवायला जायचा प्लॅन होता म्हणून भाऊ सांगायला आला. म्हटलं ठीक आहे बाबा जाऊ. तेवढ्यात तिकडून आली ही बच्चा पार्टी. घाबरत तोंड लपवत येत होते. अरे म्हटलं या काही घाबरू नका. त्यांना तरी यायचंच होतं ब्लॉगमध्ये, पण ते थोडं घाबरत होते. म्हटलं ठीक आहे आता घाबरून घ्या, पण थोड्या दिवसात तुम्हीच म्हणणार की आम लेबिल आहे असं. अशा प्रकारे आपला आजचा दिवस या ठिकाणी संपला. सगळे तुम्हाला बाय बाय करताय, तर माझ्याकडनं पण तुम्हाला बाय बाय. जय श्रीराम. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत काळजी घ्या.